मार्केटमध्ये कोणता स्टॉक वर जाईल आणि कोणता खाली जाईल हे तुम्हाला आधीच माहीत असेल तर तुम्ही काय करा? नक्कीच आपण अब्जाधीश होऊ शकता. पण 2003 साली एका माणसाने फक्त 2 आठवड्यात शेअर बाजारातून करोडोंची कमाई केली आणि तो टाइम ट्रॅव्हल असल्याचा दावा केला तर मार्केटमध्ये एक विचित्र घटना घडली. ड्र्यू कार्लसन नावाच्या व्यक्तीने अवघ्या $800 गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि काही वेळातच त्याने $350 दशलक्ष म्हणजे अंदाजे 2900 कोटी रुपये कमावले. आता तुम्ही विचार करत असाल की कोणी एवढा पैसा कमावला, त्यात काय चूक आहे? पण खरी समस्या ही होती की ड्र्यूने प्रत्येक स्टॉक योग्य वेळी विकत घेतला आणि विकला. त्याने अनेक स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली जी अचानक वाढली आणि ते जादूसारखे वाटले. स्टॉक मार्केटचे अधिकारी संशयास्पद झाले आणि एफबीआयने ड्र्यूला पकडले. जेव्हा त्याला असे विचारण्यात आले की तो इतका अचूक अंदाज कसा बनवत आहे, तेव्हा त्याने जे सांगितले त्याने आमची मने उडाली. ड्र्यूने 2256 सालापासून टाइम ट्रॅव्हल असल्याचा दावा केला होता. त्याने सांगितले की त्याला भविष्याची आधीच माहिती आहे, म्हणून त्याने त्याचा उपयोग पैसे कमवण्यासाठी केला. एफबीआयला वाटले की हा माणूस खोटे बोलत आहे, परंतु जेव्हा त्यांनी त्याची ओळख तपासली तेव्हा त्यांना जगात ड्र्यू कार्लसन नावाचा कोणीही सापडला नाही. त्याच्या नावावर कोणतेही रेकॉर्ड नाही, कुटुंब नाही, पासपोर्ट नाही, काहीही नाही. ड्र्यूची नंतर जामिनावर सुटका झाली, पण नंतर तो अचानक गायब झाला. तो कुठे गेला आणि कोण होता हे आजपर्यंत कुणालाच माहीत नाही. मग ड्र्यू खरोखरच भविष्यातून आला होता का? तो खरोखरच एक टाइम ट्रॅव्हलर होता का, किंवा तो फक्त एक अतिशय हुशार घोटाळा होता? एफबीआयने हे प्रकरण गालीच्या खाली फोडले आणि हे गूढ आजही उलगडलेले नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटते? वेळ प्रवास करणे शक्य आहे का, किंवा ही फक्त एक हुशार युक्ती होती? आम्हाला टिप्पण्यांमध्ये कळवा